नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 29 डिसेंबर 2025 ते 4 जानेवारी 2026 साप्ताहिक राशी भविष्य. तूळ राशी. या सप्ताहात तुमची आर्थिक स्थिती बऱ्याच प्रमाणात सुधारेल. तुम्ही धनसंचय करण्यात यशस्वी राहाल. तुम्हाला आपल्या आर्थिक पक्षाला मजबूत करण्यासाठी काही मोठे निर्णयही या काळात घ्यावे लागतील. म्हणून घाईघाईत कोणताही निर्णय घेऊ नका. तुम्हाला किरकोळ अडचणींचा सामना करावा लागू शकतो. परंतु हा आठवडा आपल्यासाठी बऱ्याच नवीन उपलब्धी आणण्याचे काम करेल. सहकार्यांची विशेष काळजी घेऊन तुम्ही त्यांना आनंदी करण्याचा प्रयत्न कराल. विद्यार्थ्यांना या सप्ताहात स्पर्धा परीक्षेत यश मिळण्याची शक्यता राहील. या सप्ताहात तुम्हाला आपल्या भावनांवर काबू ठेवण्यात समस्या येऊ शकतात. अशात तुमचा हा दृष्टिकोन लोकांना भ्रमित करू शकतो. म्हणून तुमचा राग नियंत्रणात ठेवा. आपल्या भावनांना दुसऱ्यांच्या समोर प्रदर्शित करू नका. वृश्चिक राशी. या सप्ताहात तुमचे नातेवाईक तुमच्या प्रत्येक पावलावर तुम्हाला मदत करून प्रत्येक कठीण समस्येतून निघण्यात तुम्हाला मदत करतील. त्यांच्या सहयोगामुळे आर्थिक स्थिती सुधारू शकेल आणि तुम्ही कर्जाचा बोजा चुकवण्यात यशस्वी राहाल. मित्रांसोबत कुठे पिकनिकला जाण्यासाठी हा सप्ताह उत्तम राहील. हे फक्त न तुमचे मन हलके करेल, तर यामुळे त्यांच्यासोबत आपल्या संबंधांना अधिक उत्तम ठेवण्यात तुम्ही यशस्वी राहाल. व्यापाऱ्यांना या आठवड्यात कार्यक्षेत्राशी संबंधित प्रवासाला जावे लागू शकते. हा प्रवास टाळणे आपल्यासाठी चांगले असेल. अन्यथा यामुळे मानसिक ताण होईल, तसेच आर्थिक नुकसानही होऊ शकते. विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळेल. धनु राशी. या सप्ताहात कार्यक्षेत्रामध्ये आपल्याला आढळेल की आपल्या सर्व कामाचे श्रेय दुसरा कोणीतरी घेत आहे. आपल्या करिअरमध्ये तुम्हाला नकारात्मक त्रास सहन करावा लागू शकतो. म्हणून स्वतःला सुरुवातीपासून सावध ठेवून कोणावरही विश्वास ठेवणे तुमच्यासाठी घातक ठरू शकते. मोठ्या लोकांसोबत तुमची भेट होण्याची शक्यता आहे. अशात तुम्हाला या संधीचा योग्य लाभ घेता आला पाहिजे. समाजात प्रतिष्ठांसोबत कुटुंबात मान सन्मान मिळू शकेल. मकर राशी. या सप्ताहात तुमच्या कुटुंबात आनंद राहील. तुमचा मानसिक तणाव दूर होऊ शकेल.
कामाच्या ठिकाणी आपण चुकला असेल तर ते स्वीकारल्यास आपले मोठेपण दर्शविले जाईल, कारण यावेळी कार्यालयात त्यात सुधारणा करण्याची गरज पडेल. या सप्ताहात जितके शक्य असेल, आपल्या कामकाजातून वेळ काढून स्वतःला थोडा वेळ द्या. थोडा आराम करा, कारण आधीच्या दिवसात मानसिक दबावातून तुम्ही गेलेला असाल. या सप्ताहात तुमच्या बऱ्याच गोष्टींमध्ये मनोरंजन पाहिले जाईल. अधिक काम करण्यापासून दूर राहणे तुमच्यासाठी उत्तम असेल. घर कुटुंबात पाहुण्यांचे आगमन होऊ शकते. हेच तुमच्या चिंतेचे कारण असेल. त्यांची खातिरदारी करण्यात तुम्हाला बराच खर्च करावा लागू शकतो आणि आर्थिक तंगीचा सामनाही करावा लागू शकतो. कुंभ राशी. या सप्ताहात घरात एखादे वाहन खराब होण्याच्या कारणाने तुम्हाला आर्थिक नुकसान होऊ शकते. सावध राहून वाहन चालवताना आपल्या वेळेच्या गतीची काळजी घ्या, अन्यथा नुकसान होऊ शकते. कार्यक्षेत्राच्या गोष्टीने या काळात भाग्य तुमची पूर्ण साथ देईल. यामुळे तुम्ही जेही काम कराल त्याला काही विनाबाधा पूर्ण करण्यापूर्वी यशस्वी राहाल. या संधीला आपल्या हातातून निघू देऊ नका. याचा पुरेपूर फायदा घ्या आणि करिअरमध्ये आपली उन्नती निश्चित करा. घरातील मोठ्या व्यक्तींचा सल्ला घेतल्यानंतर कुठलाही निर्णय घेण्याची आवश्यकता असेल. आपला खराब मूड करण्याच्या ऐवजी आपल्यावर विश्वास ठेवा आणि रचनात्मक कार्य करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही बऱ्याच वेळेपासून गुंतवणूक कराल तर तुम्हाला नफा मिळू शकतो. विद्यार्थ्यांना या सप्ताहात काही समस्यांचा सामना करावा लागणार नाही. विद्यार्थ्यांसाठी ही वेळ विशेष उत्तम राहील. मीन राशी. कौटुंबिक वातावरणात अशांती दिसून येईल. अशा परिस्थितीत आपल्या व्यस्त कार्यातून वेळ काढून घरातील कौटुंबिक समस्या सोडवण्याचा प्रयत्न करावा. या संपूर्ण आठवड्यात आपण कौटुंबिक तणावामुळे चिंताग्रस्त दिसाल. धैर्यात कमतरता असेल. यामुळे तुम्ही कार्यस्थळी दुसऱ्यांच्या गोष्टी मोडून आपले विचार देताना दिसाल. शिक्षणाने जोडलेल्या गोष्टींसाठी हा सप्ताह सामान्यपेक्षा कमी चांगला असेल. या सप्ताहात तुमच्यात कमी ऊर्जा वाटेल. स्वतःला गरजेपेक्षा अधिक कामाच्या दबावात ठेवू नका आणि जेव्हा वेळ मिळेल आपल्या कामातून वेळ काढून आराम करा. असे केल्याने तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.
आणि तुम्ही आपली आर्थिक स्थितीही मजबूत बनवू शकता. यामुळे येणाऱ्या काळात तुम्हाला उत्तम लाभ मिळू शकेल. धन्यवाद. असेच साप्ताहिक राशी भविष्य ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.